नमस्कार. आज आपण इथे बघणार आहोत झणझणीत तर्रीदार मटकीची रस्सा भाजी. तुम्ही बघू शकता भाजीला किती छान तर्री आलेली आहे आणि खायला म्हणत असाल तर ही भाजी खायला एक नंबर लागते. तर आज आपण इथे रस्स्याची मटकीची भाजी काहीतरी वेगळ्या पद्धतीनेच करणार आहे. आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. आणि माझी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर येथे मी मटकीची रस्सा भाजी बनवण्यासाठी पावशेर मटकी घेतलेली आहे. म्हणजे 250 ग्रॅम मटकी मी येथे मोजून घेतलेली आहे. मटकीची रस्सा भाजी बनवण्यासाठी आपण येथे मोड आलेली मटकीच घेणार आहे. आणि येथे मटकी आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायची आहे. आणि मटकी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला यातील पाणी काढून घ्यायचं आहे. मटकीची रस्सा भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला मी कुकरमध्ये थोडं तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहे. आणि यामध्येच आपण 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं सुद्धा घालून घेणार आहे. कढीपत्त्याचे पानं आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे. नंतर आपण यामध्ये थोडी हळद घालून घेऊ. आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मटकी टाकून घेऊ. आता आपण सर्व हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपल्याला ही मटकी तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे. साधारणतः आपल्याला मटकी तेलामध्ये 1 ते 1.5 मिनिट परतून घ्यायची आहे. आता आपल्याला ही मटकी शिजवण्यासाठी साधारणतः 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. मटकी शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे आपल्याला पाणी सुद्धा यामध्ये जास्त वापरायचं नाही. आणि यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालून मटकी व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपण कुकरला झाकण लावून याची 1 शिट्टी काढून घेऊ. कुकरच्या जास्त शिट्ट्या पण काढून घेतल्या तर मटकी ही जास्त गाढ शिजू शकते. म्हणून आपल्याला कुकरची येथे 1च शिट्टी काढून घ्यायची आहे. कुकरची पूर्ण वाफ जाईल तोपर्यंत आपण मटकी कुकरमध्येच राहू देणार आहे. म्हणजे मटकी अगदी परफेक्ट शिजते. तर येथे हा मसाला बनवण्यासाठी आपण अर्धी वाटी खोबरं ही खिसून घेतलेलं आहे. आणि हे खोबरं आता आपण कढईमध्ये भाजून घेऊ. खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण असल्यामुळे आपल्याला येथे खोबरं भाजताना तेल वापरायची गरज नाही. मीडियम आचेवरतीच आपल्याला येथे खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्याला हलकासा ब्राऊन कलर येईल तोपर्यंत आपल्याला खोबरं येथे भाजून घ्यायचं आहे. तर येथे आपल्याला खोबऱ्याचा खिसा जास्त भाजण्याची गरज नाही, नाहीतर खोबऱ्याचा खिसा जळू शकतो. आणि भाजून घेतलेला खोबऱ्याचा खिसा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता आपण याच कढईमध्ये कांदा सुद्धा भाजून घेणार आहे. येथे मसाला भाजी बनवण्यासाठी आपण 2 मोठ्या आकाराचे कांदे असे पातळ चिरून घेतलेले आहे. कांदा लवकर नरम व्हायला हवा म्हणून आपण यामध्ये थोडं तेल टाकून घेऊ. आणि यामध्येच आपण थोडं मीठ सुद्धा टाकून घेणार आहे. कांद्याला छान ब्राऊन कलर येईल तोपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. हा कांदा छान भाजण्यासाठी आपल्याला साधारणतः 2 ते 3 मिनिट लागतात. कांदा थोडा भाजून झाल्यानंतर यामध्येच आपण 10-12 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालून घेऊ. आणि 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो आपण येथे कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ. टोमॅटो नरम होईल तोपर्यंत आपल्याला कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो आणि कांदा छान भाजून झालेला आहे. आता आपण थंड होण्यासाठी हे बाजूला ठेवून देऊ. भाजून घेतलेलं खोबरं आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. भाजून घेतलेला मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे. मसाला सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ. या मसाल्यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर न करता मिक्सरमधून आपल्याला हा मसाला बारीक फिरवून घ्यायचा आहे. कारण आपण हा मसाला भाजत असताना यामध्ये टोमॅटोचा वापर केलेला आहे. टोमॅटोला पाणी सुटते, त्यामुळे आपल्याला यामध्ये अजिबात पाणी वापरायची गरज पडत नाही. अशा पद्धतीने आपण इथे मसाला हा बारीक करून घेतलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूने आपली मटकी सुद्धा शिजून झालेली आहे. तुम्ही बघू शकता आपली मटकी येथे जास्त गाढ सुद्धा शिजलेली नाही, एकदम परफेक्ट शिजलेली आहे. भाजीला फोडणी देण्यासाठी आपण येथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. रश्श्याची भाजी बनवायची आहे तर नेहमीपेक्षा आपल्याला तेल इथे जरा जास्तच वापरायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण फिरवून घेतलेला मसाला टाकून घेऊ. तेलामध्ये आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपल्याला हा मसाला मीडियम आचेवरती 4 ते 5 मिनिट परतून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपल्याला या मसाल्याला छान तेल सुटेल तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपला मसाला जेवढा चांगला परतला जाईल तेवढेच आपल्या भाजीला छान अशी तर्री येते. मसाला परतत असताना अजिबात कंटाळा करायचा नाही.
सुरुवातीला आपण हा मसाला 4 ते 5 मिनिट परतून घेतलेला आहे, त्यामुळे या मसाल्याला असं छान तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये काही मसाले घालून घेणार आहे। यामध्ये आपण 1 चमचा धने पावडर घालून घेऊ, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहे। आणि या भाजीला छान रंग यायला हवा म्हणून आपण यामध्ये 1 चमचा काश्मीरी पावडर घालून घेऊ। आणि हे सर्व मसाले आपल्याला काही सेकंदासाठी तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। सर्व मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। परत आपल्याला हे सर्व मसाले 1 ते 2 मिनिट तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता मसाल्याला परत एक वेळेस छान असं तेल सुटून आलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे, पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ते पाणी आपण या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे। आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या मसाल्याला छान तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे। आता या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपण शिजवून घेतलेली सर्व मटकी यामध्ये टाकून घेऊ। सर्व मटकी आता आपण या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर येथे आता आपल्याला भाजी किती पातळ ठेवायची आहे त्या अंदाजाने आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहे। तर येथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि साधारणतः यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे। या भाजीमध्ये आपल्याला शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, म्हणजे भाजीला छान अशी तर्री येते। तर येथे तुम्हाला भाजी किती घट्ट ठेवायची आहे किंवा पातळ करायची आहे त्या अंदाजे तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता। आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ। तर सुरुवातीला आपण मटकी शिजवत असताना सुद्धा मिठाचा वापर केलेला आहे आणि कांदा भाजत असताना सुद्धा आपण मिठाचा वापर केलेला आहे, त्यामुळे आपण येथे आता मिठाचं प्रमाण हे खूप कमी प्रमाणामध्ये वापरणार आहे। या सर्व गोष्टी लक्षात ठेवूनच यामध्ये आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। या भाजीमध्ये आपण मीठ टाकून घेतल्यानंतर ही भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता आपण या भाजीला 2 ते 3 मिनिट छान अशी उकळ काढून घेऊ। या भाजीला आपण उकळ काढून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला किती छान रंग आलेला आहे। आता या भाजीमध्ये आपण बारीक कट करून घेतलेला थोडा कोथिंबीर घालून घेऊ। तर अशा पद्धतीने आपली झणझणीत मोड आलेली रश्श्याची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करून बघा। तर अशी ही झणझणीत मोड आलेली रश्श्याची भाजी तुम्ही भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा चपाती सोबत सुद्धा खायला ही भाजी खूप छान लागते। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया अशा झणझणीत रेसिपी सोबत। पण आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।